तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता खूप मोठा असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं आपण जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की राकेश हा चोरी करण्याचा प्रयत्न करणार आहे, पण त्यावेळी अर्णव त्याची चोरी चांगलीच पकडणार आहे. आता नेमकं अर्णव राकेशची चोरी कशी पकडणार आणि राकेशने नेमकं काय चोरण्याचा प्रयत्न केलेला असणार, सगळं काही जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या ते 10,000 रुपये घेऊन राकेश हा घरी यायला निघालेला असतो. इतक्यात राकेशला रस्त्यात तो दादा गाठतो ज्याने राकेशला व्याजावर पैसे दिलेले असतात. राकेश हा त्याला म्हणतो, दादा तुम्ही? त्यावर लगेचच तो म्हणत असतो, का मग कोण तुझा बाप येणार होता का? अरे व्याजाने पैसे घेताना तर लई गोड गोड बोलतो रे तू, मग व्याजाने घेतलेले पैसे परत देताना तुझे हात काय जड होतात की तुझ्या हाताला कापरं भरतं? हां, गुपचूपपणे माझे पैसे द्यायचे. माझे पैसे बुडवण्याचा विचार जरी केलास की नाही रे राकेश, तरी ना तुझी कातडी सोलून मस्त वाळवून काढी ना आणि मीठ मसाला लावून नंतर न कुत्र्या मांजरांना खाऊ घालीन, लक्षात ठेवायचं. त्यावर राकेश म्हणत असतो, हे बघा दादा तुम्ही प्लीज ही असली भाषा बोलू नका, मी खरंच तुमचे पैसे देईन. त्यावर तो राकेशला एक थोबाडत देतो आणि सांगतो की लवकर पैसे द्यायचे, समजलं? मग राकेश तिकडनं घरी आलेला असतो. आता राकेश घरी आल्याबरोबर अंजली ही राकेशला विचारत असते, अहो बरं झालं घरी आलात, मी केव्हापासून तुमची वाट बघतच होते. मला सांगा, वल्लरी मामीची जी पेटी मी तुम्हाला बघाल का म्हटलं होतं, ती पेटी बघितलीत का? आणि तो माणूस काय म्हणाला, सापडली का होती पेटी तुम्हाला? त्याबरोबर राकेश म्हणत असतो, अंजली मी खरंच खूप मनापासून प्रयत्न केला गं मामींची पेटी शोधण्यासाठी, पण खरंच ती पेटी मला नाही मिळाली. म्हणजे ॲक्च्युली काय झालं ना, मी तिकडे गेलो आणि त्याला विचारलं तर तो मला म्हणाला की ती पेटी कोणीतरी विकत घेतली म्हणून. कोणाला तरी ती पेटी खूप आवडली आणि त्या माणसाने ती पेटी थेट घेतली आणि तो घरीच गेला. मी त्याचा पत्ता वगैरे मिळवण्याचा सुद्धा प्रयत्न केला, वल्लरी मामींच्या एवढ्या आठवणी वगैरे आहेत असं तू म्हणालीस म्हणून मग मी खूप प्रयत्न केला, पण मला नाहीच मिळाली ती पेटी. त्यावर मग अंजली म्हणत असते, अहो असू द्या, जाऊ द्या, आता तुम्ही जर एवढे प्रयत्न करूनही तुम्हाला पेटी मिळाली नाही तर यामध्ये तुमचा तरी काय दोष? अहो वल्लरी मामी खूप नाराज झाली होती पेटी गेल्यामुळे, म्हणून मग मी म्हटलं की जाऊ दे, कमीत कमी शेवटचा प्रयत्न तरी करून बघूया. जर सापडली आपल्याला पेटी तर सापडली, म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही फार काही विचार करू नका आणि नाराज तर बिलकुल होऊ नका. वल्लरी मामी नाराज आहे, पण नंतर तिला आम्ही समजावू सगळे, आणि मामी एवढी समजूतदार तर नक्की आहे, ती नक्की समजून घेईल. तुम्ही उगाचच्या उगाच नर्वस होऊ नका, कळलं का? त्यावर राकेश होकार देतो. मग अंजली म्हणते, बरं चला तुम्ही जेवून घ्या, तुम्ही दुपारच्या जेवणावर नव्हतात ना, मी लगेचच अनिता ताईंना तुमचं ताट वाढायला लावते. तुम्ही एक काम करा, तुम्ही हातपाय धुवा, फ्रेश व्हा आणि लवकर जेवायला या. त्यावर राकेश सांगतो, नाही मी जेवून आलो आहे, मला भूक नाही आहे. त्यावर अंजली म्हणते, अहो असं काय करताय, मी कधीपासून तुमची वाट बघते आहे आणि तुम्ही म्हणताय की तुम्हाला नको आहे म्हणून. त्यावर तो सांगतो, खरंच नको. आता खरं तर राकेश जेवण नको म्हणत असतो, कारण तो डोक्यात विचार करत असतो, तो सध्या टेन्शनमध्ये असतो. तो म्हणजे त्याला प्रश्न पडलेला असतो की त्या दादाला देण्यासाठी एवढे पैसे आणायचे तर आणायचे कुठून? मग तो स्वतःच्याच नावाने शिव्या द्यायला लागतो. तो म्हणत असतो, अरे बावळट मूर्ख माणसा राकेश, तुला काय गरज होती एवढे पैसे व्याजावर उचलण्याची? एका रात्रीचा हनीमून करण्यासाठी तू एवढं मोठं कर्ज, एवढा मोठा डोक्याचा ताप मागे ओढावून घेतलेला आहेस, आणि घेतलास तर घेतलास, वरनं जिच्यासाठी हे सगळं केलं ती मात्र तुझी झालेली नाहीच आहे. त्या ईश्वरीला मी सोडणार नाही, मला तिने फसवलं आहे, माझ्याबरोबर खोटारडी वागली आहे ती. त्यानंतर आता रात्रीच्या जेवणावर सगळे एकत्र भेटलेले असतात. तर मामा आता सगळ्यांना जेवताना सांगत असतो की अरे तुम्हा सगळ्यांना सांगायचं राहिलं, उद्या आपल्याकडे एक वारी येणार आहे, म्हणजे वारी म्हणण्यापेक्षा एक पालखी येणार आहे आपल्या इंदौरची, आणि त्यामध्ये सोन्याच्या पादुका असणार आहेत, त्यासुद्धा आपल्या घरी येणार आहेत. तर कसली पालखी हे आता विचारल्यावर लगेचच मामा म्हणतो, हे बघा ते सगळं डिटेलमध्ये मलासुद्धा काही माहीत नाही आहे. आईला आणि सात्विका ताईला या सर्व गोष्टी माहीत असायच्या. आईने मला फोन करून सांगितलं आहे की ती पालखी आपल्या घरी येणार आहे आणि त्यांचं स्वागत आपण सगळं अगदी व्यवस्थित करायचं आहे. आणि अर्णव, स्पेशली आईने तुझ्यासाठी निरोप ठेवलेला आहे, तो म्हणजे तू घराच्या बाहेर कुठेही जायचं नाही आहेस, कळलं का? आणि आकाश, तुलासुद्धा सांगितलं आहे की उद्या आशीर्वाद घ्यायचे आहेत.
आणि आणखीन महत्त्वाची एक गोष्ट अंजली, तुझ्यासाठी आजीने सांगितलं आहे की तुला खास करून भरभरून आशीर्वाद घ्यायचे आहेत त्यांना सांगायचं आहे की तुझ्या पोटातल्या तुझ्या बाळालासुद्धा आशीर्वाद द्या. आणि ईश्वरी, तू त्या सगळ्या पाहुण्यांची व्यवस्था बघ. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, ओके ओके मामा, तू म्हणशील तसं होईल. उद्या जर मी तुला घरी हवा आहे ना तर ठीक आहे, उद्या मी ऑफिसला जाणार नाही, उद्याचा दिवस मी घरीच थांबतो. एक काम करतो, मी वर्क फ्रॉम होम करण्याचं बघून घेतो आणि ज्या काही महत्त्वाच्या मीटिंग्स वगैरे वाइंडअप करायचे आहेत ते सगळं आजच वाइंडअप करून घेतो. म्हणजे उद्याचा दिवस मी घरीच राहू शकेन आणि जर काही थोडंफार काम असेल तर मी घरी राहूनसुद्धा ते काम करू शकेन. मग तर झालं ना. त्याबरोबर मामा होकार देतो. त्यावर अर्णव म्हणत असतो, आईच्या काळात जर ती पालखी येत असेल तर मला खरोखर ती पालखी बघण्यात खूप रस आहे. तर ईश्वरीसुद्धा आता लगेचच मामाला म्हणते, मामा तुम्ही काही काळजीच करू नका, मी त्यांची एवढी बढिया मेहमान नवाजी करेन ना की त्यांनासुद्धा वाटायला हवं की ते एका इंदोरी माणसाच्याच घरी आलेले आहेत. तुम्ही काही काळजी करू नका. बढिया त्यांच्यासाठी एकदम त्यांना आवडेल असा नाश्ता बनवते, काहीतरी छान गोडाचा, आणि त्याबरोबर मी सुद्धा त्यांचे भरभरून आशीर्वाद घेते. मला पण बघायचं आहे की नक्की आहेत तरी कोण ही माणसं आणि आपल्या घरी यांची पालखी घेऊन ही कशी काय येतात ते. कारण जर ही प्रथा आईंनी चालू केलेली आहे तर नक्कीच यामागे काहीतरी कारण तर असणारच. आणि अहो, तुम्ही कशाला थांबताय, तुम्ही शिर्केंबरोबर जाल ना. त्याबरोबर मग आता अंजली म्हणते, शिर्के म्हणजे काय प्रकार आहे हा. त्यावर अर्णव म्हणतो, जाऊ दे ग ताई, तू फार लक्ष देऊ नकोस. त्यावर अंजली म्हणते, अच्छा म्हणजे सिक्रेट आहे का तुम्हा दोघांचं. त्यावर अर्णव हसतो. तर अंजली आता लगेचच राकेशला म्हणते, आणि अहो बघताय ना, मामा आता चिंटूला आकाशला सांगतोय तेच तुमच्यासाठी सुद्धा लागू होतं. तुम्हीसुद्धा उद्या कुठेही जायचं नाही आहे. आजीने मला आशीर्वाद घ्यायला सांगितलंच भरभरून, पण मला तुमच्याबरोबर भरभरून आशीर्वाद हवेत, कळलं ना. त्याबरोबर राकेश म्हणतो, हो हो राणी सरकार, अर्थात माझ्याबरोबर आशीर्वाद हवेत म्हणजे मी तर असणारच ना. आपण दोघंजणं एकत्र असू, तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या प्रत्येक चांगल्या वाईट बऱ्या बुऱ्या प्रत्येक गोष्टीत मी तुमच्याबरोबर असणारच, असं सप्तपदींमध्ये वचन दिलं आहे मी तुम्हाला, आणि मी माझं वचन चोख पाळणारसुद्धा, कळलं ना तुम्हाला. आता खरं तर राकेश ही सगळी नाटकं करत असतो. खरं तर तो आता मनातल्या मनात प्लॅनिंग करत असतो त्या पादुका लंपास करण्याच्या, चोरण्याच्या. त्याबरोबर आता अंजली लगेचच त्याला म्हणत असते, अहो काय झालं, मगापासून मी बघते तुम्ही काही बोलत नाही आहात, फार गप्प बसलाय, काही झालं आहे का, तुमच्या मनात कसले विचार चालू आहेत का, बोला ना तुम्ही. का वल्लरी मामीची ती पेटी सापडली नाही याचं तुम्हाला वाईट वाटते. हे बघा, त्या पेटीचा विचार तुम्ही सोडून द्या. आता तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न केला, पण जर आता ती पेटी नाही सापडली तर त्यामध्ये तुमचा तरी काय दोष आहे, तुम्ही तरी काय करू शकता. त्यामुळे आता उगाच त्या पेटीसाठी नाराज होत असाल तर सोडून देते सगळं. आणि हो ईश्वरी, उद्या जेव्हा त्या पादुका आपल्या घरी आणतील ना, तेव्हा त्या पादुका तुला धुवाव्या लागतील. सोन्याच्या पादुका असतात, दुधाने धुवायच्या पहिल्या, त्यानंतर मग त्यांना पाण्याने, पहिलं दुधाने, मग कुंकवाने, आणि मग छान स्वच्छ नितळ पाण्याने धुवून काढायच्या आणि तुझ्या पदराने, साडीच्या पदराने त्या पादुका पुसायच्या. असं म्हणतात की राजशिर्केंच्या सुनेच्या पदराने जर त्या पादुका पुसल्या तर सुनेला पुण्य मिळतं, लक्षात ठेव. त्यावर ईश्वरी चालेल म्हणते. आता सगळी रात्रीची जेवण खाऊन आपापल्या रूममध्ये झोपायला निघून जातात. मग काय, राकेशला आयती संधी सापडलेली असते. राकेश बसतो आणि प्लॅनिंग करत असतो. राकेश हॉलमध्ये येतो आणि म्हणतो की इथून मी या पादुका गायब करणार, इथून मस्त मी हे चोरणार वगैरे. आता त्याचं प्लॅनिंग सुरू असतं. ही गोष्ट मात्र कोणालाही माहीत नसते की राकेशने पादुका चोरण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. आता दुसऱ्या दिवशी पादुका आलेल्या असतात घरी. मग मामा हा खूपच जास्त आनंदी होतो आणि त्या सगळ्या वारकऱ्यांना म्हणतो, पालखीकरांना म्हणतो, या आम्ही तुमचीच वाट बघण्यासाठी इथे थांबलो आहे, या. ईश्वरी ऐकतेस का गं, आले बघ हे सगळे लोक. त्याबरोबर ईश्वरी बाहेर येते. मग मामा म्हणतो, अरे ईश्वरी एकटीच आली, बरं आकाश, अर्णव लवकर या बाहेर, वल्लरी, अंजली
वल्लरी. त्याबरोबर मग आकाश, अर्णव, वल्लरी, अंजली सगळेच बाहेर येतात. मग मामा सगळ्यांना ओळख सांगतो की हे आपले इंदौरचे जे मंदिर आहे मोठे गजरारा गणेशजीचे त्यातले एक मोठेच्या मोठे पंडित आहेत. आणि पंडितजी ही आमची सून ईश्वरी अर्णव राजे शिर्के आणि हा आमचा अर्णव सात्विकताईचा मुलगा. त्याबरोबर आता पंडितजी म्हणतात तू का रे चिंटू. त्याबरोबर अर्णव हसतो. तर आता लगेच ते म्हणतात आणि ही त्यांची मुलगी अंजली. मग गुरुजी अंजलीला म्हणतात तू गरोदर आहेस ना, तुला खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा, काळजी घे. मग आता छान पादुका धुतात वगैरे सगळे पाहुणचार घेतात आणि मग म्हणतात आता पादुका तुमच्या घरात आजची दिवस राहू दे, आम्ही उद्या इकडनं घेऊन जाणार नियमाप्रमाणे, आता आम्ही जातो. आणि मग ते सगळे लोक तिकडनं निघून जातात. असाच दिवस निघून जातो आणि वेळ आलेली असते ती म्हणजे रात्रची. आता रात्र वैराची ज्याप्रमाणे म्हटलं जातं त्याचप्रमाणे रात्र वैराची म्हणजेच राकेशची असते. राकेश आता सगळेजण जेवून वगैरे झोपायला गेल्यावर अलगद खाली आलेला असतो. आणि आता त्या सोन्याच्या पादुका तो हातात घेतो आणि म्हणत असतो तुमचं नशीब खूप वाईट आहे, कारण आता मी तुम्हाला इकडनं चोरणार, विकणार आणि गायब करणार. आत्तापर्यंत देवाच्या पायात असलेल्या वाहना म्हणून लोकांनी तुमच्याकडे आदराने बघितलं असेल, पण मी मात्र त्या लोकांपैकी नाही आहे. मला ही सगळी लोक मूर्ख वाटतात जी लोक हा असा पैसा वाया घालवतात. आता तुमचा मी उत्तम वापर करणार आणि माझा जीव सोडवणार आणि या सर्वाचा आळ मी त्या मूर्ख ईश्वरीवर घालणार. येस असं म्हणत आता राकेश हा त्याच्या रूमच्या दिशेने चाललेला असतो. परत म्हणतो नाही नको 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 नको, रूममध्ये ठेवणं खरंच खूप रिस्की आहे. माझ्या त्या बावळट बायकोने बघितल्या किंवा उद्या जेव्हा पादुका चोरी झाल्या म्हणून हंगामा होईल तेव्हा अर्णव म्हणाला की माझ्या खोलीत तपासायचे आहेत, तर मग काय करणार. त्यामुळे माझी खोली नको. मग काय करू. मग मी एक काम करतो, स्टोअररूमसुद्धा नको. स्टोअररूममध्ये गोंधळ झाला आहे आजच एवढा. मग तो विचार करतो की चला सापडली सेफ जागा आणि ती म्हणजे आपल्या घराचं गार्डनमध्ये कोणाचंही लक्ष जाणार नाही. मग राकेश गार्डनमध्ये जातो आणि त्या पादुका पुरत असतो. त्या दरम्यान आता वरती गॅलरीत बाल्कनीत अर्णव हा ईश्वरीला म्हणवत असतो. तो ईश्वरीला म्हणत असतो मिस इंदौर हे बघ, जाऊ देत ना, तू जास्त का रागवतेस. जे झालं ते झालं, तू का रागवली आहेस मुळात हेच मला माहीत नाही आहे. त्यावर इशू म्हणत असते असं कसं म्हणता हो तुम्ही अर्णव सर, झालं ते झालं याला काय अर्थ आहे. अहो काय झालं आहे, काय घडलं आहे हे अजूनही तुम्हाला कळत नाहीच आहे. मला वाटलं होतं की तुम्ही विचार कराल, मी का नाराज आहे हे शोधून काढाल, पण नाही, तुम्हाला त्याचं काही पडलेलंच नाही आहे. त्यावर अर्णव म्हणत असतो हे बघ मिस इंदौर, मला जेव्हा कळेल तुझ्या मनातल्या भावना काय आहेत तेव्हाच तर मी तुला समजून घेऊ शकेन ना. आता इतक्यात अचानक इकडे अर्णवची नजर खाली जाते आणि अर्णवला राकेश गार्डनमधून येताना दिसतो. इशूला तो म्हणतो हा राकेश इतक्या रात्रीचा गार्डनमध्ये काय करतोय. त्यावर इशूसुद्धा बघते आणि म्हणते अहो मला ना त्याचे हात जरा खराब वाटत आहेत, बघा ना तो त्या मातीजवळून उठून आल्यासारखा वाटतोय. आपण एक काम करूया, चला इथं थांबून चर्चा करण्यापेक्षा थेट जाऊन खाली बघूया नक्की काय झालं आहे ते आपल्याला तिथे गेल्यावरच कळेल. मग इशू आणि अर्णव खाली येतात. आता त्यांना वरती तर काही दिसत नाही, पण एका ठिकाणाची माती आबोडधोबड झालेली जरा खोदल्या बिदल्यासारखी इशूला जाणवते. इशू म्हणते अर्णव सर, इथे या मातीजवळ मला काहीतरी गडबड वाटते, आपण इथली माती खोदून बघायची का. त्यावर अर्णव म्हणतो ठीक आहे खोदूया. मग इशू आणि अर्णव हाताने जरा ती माती उखलून बघतात तर त्या मातीखाली त्यांना सोन्याच्या पादुका सापडतात. आता इशू म्हणते अहो सर, ह्या तर त्याच पादुका आहेत ना ज्या आपल्या हॉलमध्ये आपण आज प्रस्थापित केले आहेत. ते म्हणजे राकेशला पैसे हवे होते तर त्याला पैसे मिळत नव्हते म्हणून त्याने या पादुका चोरल्या. या पादुका आपण आपल्याबरोबर घेऊन जाऊया आणि उद्या राकेशची चांगली वाट लावूया. मग ईश्वरी आणि अर्णव त्या पादुका घेऊन वरती जातात. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळे घरातले एकत्र येतात तेव्हा
गजराला गणेशजीच्या इंदोरवरच्या पादुका गायब आहेत हे बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. मामा म्हणतो, हे सगळं कसं काय घडलं आणि या पादुका गायब कुठे झाल्या असतील? आता त्या गुरुजी नाही आल्यावर मी काय उत्तर देऊ? त्याबरोबर वल्लरी म्हणत असते, अहो गायब कुठे झाल्या असतील म्हणजे बळजबरीच्या सुनबाईंनीच त्या पादुका चोरलेल्या असणार. अहो आजपर्यंत तिने एवढं सोनं कधी पाहिलेलंच नसणार. अर्थात तिला सोन्याचा मोह झाला असणार आणि म्हणून तिनेच त्या पादुका चोरल्या असणार. मला खात्री आहे हे सगळं बळजबरीच्या सुनबाईंचंच काम आहे, तिनेच हे सगळं केलं. इतक्यात त्या ठिकाणी अर्णव आणि इशू आलेले असतात. अर्णव हा मामीला लांबूनच म्हणतो, मामी जर आपल्याला एखादी गोष्ट ठाऊक नसेल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला खात्री नसेल ना तर आपण कधीच त्याच्यावर टीका करायची नाही, समजलं तुला? त्यावर आकाश म्हणत असतो, अरे ब्रो ते सगळं सोड, इथे खूप मोठा गोंधळ झालेला आहे जो तुला माहीतच नाही आहे. तुला माहिती आहे का काय झालं आहे? इतक्यात ईश्वरी तिच्या पदराखाली लपवलेल्या पादुका काढते आणि म्हणत असते, आकाश भाऊजी ह्या पादुका सापडत नव्हत्या ना? त्याबरोबर आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की ह्या पादुका इशू अर्णवकडे कशा आल्या. सगळे विचारतात की ह्या पादुका तुमच्याकडे कशा आल्या, तुम्हाला कशा सापडल्या? त्यावर मग आता अर्णव सांगायला लागतो की ते आम्हालासुद्धा नाही माहिती. त्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटतं. त्यावर अर्णव सगळ्यांना सांगतो, म्हणजे झालं असं की रात्री मी आणि मिस इंदौर दोघंजणं गप्पा मारत आमच्या खोलीतल्या बाल्कनीत उभे होतो आणि अचानक आमची नजर खाली पडली, म्हणजे माझी नजर खाली पडली तर मला खाली या पादुका दिसल्या. मग ईश्वरी पुढे सांगते, आम्ही दोघांनीही असं पादुकांसारखं काय दिसतंय हे पाहण्याची इच्छा व्यक्त केली आणि म्हणून आम्ही खाली आलो आणि खाली आल्यावर आम्हाला कळलं की ह्या तर आपल्याच घरातल्या पादुका आहेत. आता त्या पादुका गार्डनमध्ये कशा गेल्या, कुणी नेऊन ठेवल्या हे सगळं तर आम्हाला दोघांनाही माहीत नाही, पण पादुका मिळाल्या एवढं मात्र आपलं नशीब चांगलं. मामा तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला कोणालाही कसलंही उत्तर देण्याची गरज नाही आहे, कारण अर्णव सरांनी आणि मी वेळेवर पादुका शोधून काढल्यात. आणि वल्लरी मामी तुम्ही म्हणालात की मी चोरल्या असतील पादुका, कारण मी कधी एवढं सोनं पाहिलेलं नाही आहे. नाही, अगदी योग्य बोललात तुम्ही, मी एवढं सोनं कधी एकदम नव्हतंच पाहिलं, पण त्यासाठी मला चोरीमारी करण्याची गरज नाही, कारण तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला आठवण करून देते. मोस्ट इलिजिबल बॅचलर, वन ऑफ द मोस्ट फेमस फेवरेट ऑफ द गर्ल्स बिझनेसमन ASR अर्णवराजे शिर्केबरोबर माझं लग्न झालं. त्यामुळे सोनं नाणं बघण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी मला चोरीमारी करण्याची गरज नाही आहे. मी माझ्या नवऱ्याकडे मागितलं तरी माझा नवरा मला सहज देईल आणून. बरोबर ना अर्णव सर? आता इशूने अर्णवला माझा नवरा असं म्हटल्यावर अर्णवला मनातून खूप आनंद झालेला असतो. तर मामा म्हणतो, बरं ते सगळं जाऊ द्या, आता हा विषय बंद करूया. कधीही आता ते वारकरी संप्रदाय इथे येतील, त्यांच्यासमोर आपण ह्या पादुका चोरीला गेल्या होत्या असं म्हणायलाच नको. अर्णव हा मामाकडे बघतो, मामा अर्णवकडे बघतो आणि मामा अर्णवच्या त्या नजरेतून बरोबर समजून गेलेला असतो की अर्णवला हे सगळं राकेशने केलेलं आहे हे माहिती आहे आणि तो खूप चिडला आहे. ही गोष्टसुद्धा मामाच्या लक्षात आलेली असते, पण मग मामासुद्धा नजरेनेच अर्णवला खुणावतो की हे बघ सध्या शांत राहा, घरामध्ये आपल्या बाहेरनं माणसं येणार आहेत, उगाच बाहेरच्या लोकांसमोर शोभा नको आणि या सगळ्याचा त्रास अंजलीलाही व्हायला नको, कळलं ना? मग मामाच्या सांगण्याप्रमाणे अर्णव हा सुद्धा डोळे बारीक करतो आणि शांत होतो. तर आता ईश्वरीसुद्धा त्याचा हात पकडते, ज्यामुळे त्याचं मूड आणखीनच जरा काम होतो. मग अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, मिस इंदौर काल तर एवढं छान त्यांचं स्वागत केलंस, पाहुणचार केलास, मग आजही काही आहे का नाही? त्यावर इशू म्हणते, अर्थात एकदम बढिया पाहुणचार होईल त्यांचा आत्तासुद्धा. त्यावर अर्णव म्हणत असतो, तू म्हणतेस ना, मग सगळं बढियाच होईल. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. तुही रे माझा मितवा ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.